नमस्ते सर. नमस्ते. हां, नाव सांगा आणि नाव तुमच्या सिद्धू पेशंटचं पण डिटेल सांगा. नाव सिद्धू लामतुरे. हां. पेशंटचं नाव माशिद लामतुरे. हां, तुमचा भाऊ आहे. हो. 1-2 वर्षाच्या अगोदर इथं आलतो मी. डेट काय आहे साधारणतः? 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी म्हणजे 1 वर्ष आधी. हो. 1 वर्ष 2-3 वर्ष महिने. झालं. 1 वर्ष, 1-1.5 वर्ष, 1 वर्ष. त्यावेळेस काय त्रास होता त्यांना आठवतं? हा खोकला, थोडा दम लागत होता. नॉर्मली असं चालताना धाप येत होतं. नॉर्मली तिथं डॉक्टरला दाखवलं आम्ही तिथल्याच. मग तो किडनीचा प्रॉब्लेम सांगितला थोडा मला. ओके. क्रिएटिन किती होतं त्यावेळेस? क्रिएटिन नंतर आम्ही चेक केलं तर 6 पॉईंट असं काहीतरी होतं ओके. मॅक्झिमम. मग नंतर आम्हाला असंच सरांचा नंबर फेसबुकवरती भेटलं. मग आम्ही क्रिएटिन बघून तुम्हाला काय सांगितलेलं? पेशंटला काय करायला सांगितलेलं? नाही, थोड्या दिवसात डायलिसिस येणार नाही तर नंतर किडनी ट्रान्सफर करावंच लागेल असं बोलले. ओके. म्हणजे हे तुमचं तुम्हाला जे डिस्कशन झालं होतं हे फेब्रुवारी 2024ला आमच्याकडे आलं त्याच्या अगोदरचं डिस्कशन होतं की त्या डॉक्टरने सांगितलं होतं की ट्रान्सफर नाही तर डायलिसिस थोड्या दिवसात येऊन जाईल. त्यांचंच थोडं मेडिसिन चालू ठेवलं पण मला काही ते बरं वाटलं नाही. मग नंतर असं सर्च केलं सरांच्या, मग ह्या क्लिनिकला आलो. मग तेव्हा हे चालू झालं यांचं. मग कमीत कमी 2 वर्ष झालं ट्रीटमेंट घेतोय सरांचं. चांगल्यापैकी फरक पडलाय. आता क्रिएटिन आहे कमीत कमी 2.93 आहे. ओके. हो, बऱ्यापैकी फरक पडलाय. त्यांची शारीरिक स्थिती कशी? शारीरिक स्थिती नॉर्मल पहिल्यासारखंच आहे. आता काहीच त्याला त्रास नाही, काही नाही. नॉर्मल तो आता ड्युटीला पण चाललाय बऱ्यापैकी. त्यांचं रोजचं रुटीन? हो, रुटीन काही त्रास काही नाही. आजारपण वगैरे असं काहीच वाटत नाही. तर नॉर्मल आहे. आणि औषधं पण थोडी कमी केली जातात. थोडे पहिल्यासारखं नाही. आता थोडं लईच कमी आहे. औषध पण कमी केलंय. रेग्युलर आहे आता. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आपण जी औषधं सुरू केली होती त्याच्यात निम्म्यापेक्षाही कमी औषधं कमी निम्म्यापेक्षा कमी मेंटेनन्स डोस आपण तसं हो. बरोबर. बाकी ते खुश आहे? हो, एकदम खुश सर. एकदम चांगला रिझल्ट भेटलाय मला. आणि मी सगळ्यांना तिथं पण सांगितलं की बेस्ट क्लिनिक आहे. तर त्यांचा आपण एक चार्ट बघूया. त्यांचा हा चार्ट आहे. 19 फेब्रुवारीला इथं आपण बघतोय हिमोग्लोबिनचं प्रमाण 10.7, क्रिएटिनिन 6.1, युरिया 100. तर अशा पद्धतीने आपण जे मेंटेन करतो ज्याच्यामध्ये HB पर्सेंटेज, क्रिएटिनिन, युरिया, युरिक ॲसिड, ब्लड युरिया नायट्रोजन रेशो, सोडियम पोटॅशियम क्लोराईड आणि त्याशिवाय प्रोटीन, युरिन प्रोटीन किंवा जे असेल त्याची फाइंडिंग्ज आपण मेंटेन करतो. पूर्ण वर्षभरातील ही फाइंडिंग्ज आहेत. तर लास्ट रिपोर्ट आहे 2/5/25चा, म्हणजे या 2 तारखेचा, मे महिन्यामधील 2025 सालातला. याच्यामध्ये आपण बघत असाल तर पूर्ण ह्याच्यात HB पर्सेंटेज जे आहे ते 11.6पर्यंत गेले आता, म्हणजे अबाउट नॉर्मल आहे पेशंट. क्रिएटिनिन जे 6.1पासून डाऊन होत आज आहे 2.93. युरिया परफेक्टली नॉर्मल आहे. युरिक ॲसिड जस्ट अबाव नॉर्मल आहे. BUN रेशो वगैरे. तर हे सर्व आपण कम्पॅरेटिव्ह चार्ट याला आम्ही म्हणतो आणि आपण सायंटिफिकली मेंटेन पण करतो. तर ह्या पेशंटला आता त्याचं रुटीन लाईफमध्ये आपण सर्व गोष्टी करायला परवानगी दिली, ते पण मागच्या जवळपास 6 महिन्यांपासून. त्यामुळे त्यांचं रुटीन चालू आहे आणि आपण आपली मेडिसिन जवळपास आपण निम्म्यावर आणलेत. आय थिंक ॲलोपॅथीचं काही चालू नाही ना? एकही औषध चालू नाही. फक्त बीपीचं तेवढं औषध चालू, बाकी काही चालू नाही. सप्लिमेंट पण कुठले चालू नाहीत, काही नाही. आणि आपण ॲलोपॅथी बंद कधीपासून केले? साधारणतः 5-7 महिने झाले. 7 महिने ॲलोपॅथी सगळं बंद केलं, फक्त बीपीची गोळी चालू. ओके, चालेल. थँक्यू सो मच. बाकीच्या आयुर्वेदात किडनीच्या पेशंटला ज्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटची गरज वाटते किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? नक्की सर. चांगलं ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिकवर विश्वास ठेवा. चांगलं मेडिसिन आहे. इथं सगळं शास्त्रोक्त पद्धतीनं सगळे ट्रीटमेंट आहे. चालेल. थँक्यू सो मच.